आम्ही विनंती केली, परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, राम ठाकरे 30 वर्षाचा वनवासातला आहे. हा प्रभू रामचंद्राला तर 14 वर्ष वनवास झाला, परंतु हा 30 वर्षाच्या वनवासातला माणूस. तरी सुद्धा आम्ही यांचा विड्रॉल घेण्याचं ठरलं. म्हणूनच त्यांच्या पत्नीला इथं 12 नंबरच्या वार्डमध्ये उमेदवारी दिली. उमेदवारी एवढ्यासाठी दिली की घरचा एकतरी प्रतिनिधी असावा रामभाऊ ठाकरेचा, नगरसेवक म्हणून तरी. आणि डॉक्टर साहेबांना विनंती केली, वर सुद्धा अशोकराव साहेबांना विनंती केली, सर्वांना भाजपच्या मंडळीला विनंती केली की अपक्ष डॉक्टर साहेबांना उमेदवारी उभं करू आणि 30 वर्षाचा वनवास असलेला रामचा विड्रॉल करून घेऊ. तरी सुद्धा ही मंडळी ऐकली नाही. इथला जे भाजपचा तालुका अध्यक्ष आहे, ही सगळी खेळी या माणसानं केली. काँग्रेसची हात मिळवणे करून हा प्रकार घडून आणलेला आहे मुद्दाम. आणि तरी सुद्धा बंधूंनो काळजी करू नका. आज सामाजिक न्याय मंत्री आज उपस्थित आहेत. मी अभिमानाने सांगतो, मी पहिल्यांदा काय केलं असेल तर हातगाव आणि हिमायतनगर शहराचा DPR बनवला, ब्ल्यूप्रिंट तयार केली. आणि अभिमानात सांगतो, परवाच आंबेडकरी मिशनच्या वतीनं सामाजिक न्याय मंत्री यांचं नांदेड शहरात भव्य स्वागत सत्कार कार्यक्रम ठेवला होता शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये. आणि तिथं सुद्धा जाहीर केलं की आम्ही जी काँग्रेसच्या काळात काहीच नाही झालेलं, हातगावच्या 14 एकर 14.5 एकर जमीन बंद टेकडीसाठी आम्ही दिली. काँग्रेसनं 50 वर्ष राज्य केलं पण काहीही करू शकले नाही. 14.5 एकर जमिनीवर जवळजवळ 274 कोटीचा आणि आणखी त्याच्यात जे इगतपुरीच्या धर्तीवर ध्यान केंद्र आहे त्याच्यासाठी 125 कोटी असा 450 ते 450 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आज आमच्या हातगाव शहरात सन्माननीय कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेबांनी जाहीर केलं. एवढंच नाही तर जे बाबासाहेबांची पीपल्स एज्युकेशन संस्था होती, त्या संस्थेसाठी आतापर्यंत कधीही कोणी एवढ्या प्रमाणात 1 रुपया सुद्धा दिला नव्हता. 500 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आणि वर्ग सुद्धा केला. म्हणजे अशी माणसं जर आपल्या छोट्या छोट्या या तालुक्यामध्ये एवढ्याला निधी देत असेल आणि तुमचा विकास काय, या शहराची अवस्था धुड्यानं डॉक्टर साहेबालाच विचारा. फुफ्फुसाचे आजार व्हायले, जिकडे जाईल तिकडं कशासाठी सिमेंट रस्ते केले, तेच रस्ते करायचे पुन्हा खोदायचे. धुरड्याचा कुठल्याही रस्त्यांना सिमेंट रस्ते कोणीच म्हणत नाही, धुरड्याचे रस्ते म्हणतात. मी अभिमानाने सांगतो, या शहराचा DPR बनवतेवेळेस 65 कोटी रुपयाच्या अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमची टेक्निकल सँक्शन सुद्धा आम्ही घेतलेली आहे. मी पेपरवर देतो पत्रकाराला, तुम्हाला जे काही पेपर आहे ते पेपर देतो. खोटं आम्ही बोलणारी माणसं नाही. त्याच्यानंतर या शहराच्या डांबरीकरणास या संपूर्ण रस्त्यासाठी 89 कोटी रुपयाचं टेक्निकल सँक्शन घेऊन TF सुद्धा झालेले आहे. आज तुम्हाला सांगतो, या आदिवासी मुला मुलींचे आपले खासदार माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी 24 कोटी रुपये वसतिगृहासाठी दिलेले आहेत. 24 कोटी रुपये. आणि मी पत्र सुद्धा दाखवतो खासदार साहेबांचं तत्कालीन. एवढंच नाही तर या शहरासाठी अद्यावत 3 स्टार हॉटेलच्या प्रमाणे या महाराष्ट्रात 1200 कोटी रुपयाचे साहेबांनी सामाजिक न्याय भवन आणि याच्या माध्यमातून SC ST मुलासाठी वसतिगृहाची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यात आपल्या सुद्धा इथं 11 कोटी रुपये दिलेले आहेत. हे जे सांगायले ना वर्षात काय दिवे लावले, काय दिवे लावले, माझ्याकडे आम्ही पेपरवर तुम्हाला देतो काय काय केलं ते. अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत. पिण्याचा पाण्याचा शुद्ध जिथून पाणी आणतो तिथे एक थेंब सुद्धा नव्हता.
आज स्टेजवर माजी खासदार हेमंत भाऊ पाटील आहेत. शंभर पिंपरी चिमूर पासून आपण घारापूर पर्यंत आलो. फक्त एकच उच्च पातळी बंधारा राहिला 21 किलोमीटरचा. ही जी कामं आम्ही करू शकलो ते एकनाथ शिंदे साहेबांमुळं. अनेक विकासाचे कामं, 7-7 पेनगंगा नदीवर ब्रिज, 7-7 बंधारे एकदाच चालू होतात. आणि जिथून आज 4 टँकर मी उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या पैशाने या शहराची तहान भागवण्यासाठी दिलेली आहे. वर्षानुवर्ष सत्ता राहून यांनी केलं काहीच नाही, फक्त पैसे. आज जे उमेदवार आहे अध्यक्षपदाचा काँग्रेसचा आहे का त्याची लायकी? गुंडागर्दी करणारा माणूस, अवैध धंदे, त्या बोरगडी रस्त्यावरचा अड्डा आहे. आपल्या लेकी बाळीची जर इज्जत तुम्हाला ठेवायची असेल, पैसा कोणी कमी दे, तिथं अड्डा मांडलेला आहे. पैशापेक्षा आपल्या लेकी बाळीची इज्जत जर ठेवायची असेल तर राम ठाकरेशिवाय पर्याय नाही या शहराला. येणारा काळ धोक्याचा आहे. अशा जर माणसाला आपण वारंवार जर निवडून दिलं तर एक दिवस इथला कोणीही सुरक्षित राहणार नाही. तुमच्या पैशाला, तुमच्या व्यापाराला काही किंमत नाही, तुमच्या विकासाला किंमत नाही. विकासासाठी मी आहे इथं. या शहराचा मी कटिबद्ध आहोत. जे बोललो ते करतो. MIDC उभारून देणारच. संजयजी शिरसाट साहेब आहेत, हेमंत पाटील साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, उदय सामंत साहेब आमच्या पाठीमागे. नगर विकास खाता आहे. परंतु तुमच्याकडे काय आहे? जेव्हा सत्ता होती, जेव्हा मुख्यमंत्री होते नांदेडचे, जेव्हा तुमच्याकडे उद्योग खातं होतं, जेव्हा इथं तुमची आई अध्यक्ष होती, जेव्हा बांधकाम मंत्री होते, तेव्हा या शहराचं काहीच करू शकत नाही. शहराला भकास काम करण्याचं केलं. आता तर तुमच्याकडे कुठलं आहे? स्थानिक आमदाराचं नेतृत्व नाही किंवा नगर विकास खातं नाही, काहीच नाही. हे काही करू शकणार नाही. वेळ कमी आहे, मला बोलायचं खूप. हा जाऊन माणूस जे आहे 30 वर्षापासून वनवासात आहे. स्वतःच किरायाच्या घरात राहते. बंधूंनो, किरायाच्या घरात यांनी मनात आणलं असतं तर कोणाच्या मुंड्या मोडकाळून त्यांना बाहेर काढून देऊन कोणाच्या घरावर कब्जा केला असता. एवढी रामभाऊ मध्ये ताकद आहे. परंतु ह्या माणसाने कधी असं केलं नाही. किरायाच्या घरात आहे 30 वर्षापासून. म्हणून आपल्याला विचार करायचा आहे. आज रामभाऊ ठाकरेची या शहराला गरज आहे, या बहिणीला गरज आहे. एखाद्या अतिरेकी आले तुमच्या घरात घुसले तर बाकीचे सगळे पळून जातील, पिवळ्या पाटी होतील. परंतु वार घालणारा, तलवारीनं समोर होणारा फक्त रामभाऊ ठाकरे. रामभाऊ ठाकरेशिवाय पर्याय नाही, धनुष्यशिवाय पर्याय नाही. बाकी सगळे पळकुटे आहेत. आणि त्या उमेदवाराचं तर मी आता जास्त बोलतच नाही. गुटखा, मटका, आणखी काय काय त्यांचे अवैध धंदे, सगळा रॅशनचा माल. मी तुमच्या माहितीसाठी गुन्हे दाखल केले उमाप साहेबांकडे बसून. मग ह्या माणसाला जर तुम्ही जर इथं निवडून दिलं तर तुमच्या सगळ्या आज काय केलं, 5 एकर जागा आज तिथं 2-4 हजार रुपये स्क्वेअर फूटचा भाव आहे. 200 रुपये बनवणार बाजारची समितीची जागा. आज माझी हेअरिंग आहे. उद्याच्या सुद्धा 8 डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नक्कीच सत्याचा विजय होते, मला माहित आहे. आणि ही जागा 5 एकर यांनी काय केलं, सगळ्या जागा हिमायतनगरची नगर खरेदी विक्री संघाची जागा विकून खाल्ली, हदगावची जागा विकून खाल्ली, युग्याची जागा विकून खाल्ली, मराठ्याची खरेदी विक्री संघाची जागा विकून खाल्ली, तामशाची जागा विकून खाल्ली. तरी यांचं आणखी कर्ज फिटत नाही. तेव्हा 20 वर्षापूर्वी जे त्यांना मान्यता घेतली तेच चालू आहे. गजघाट विकून खाल्ला. अरे बाजार समितीच्या जागा विकून खायले. उद्या तुम्हाला सुद्धा विकल्याशिवाय राहणार नाहीत. मंडळी ध्यानात ठेवा, रामभाऊ ठाकरे शिवाय या शहराला पर्याय नाही. मी परत सांगतो, पैसा येते, पैसा जाते, संपत्ती येते. व्यापारी मंडळीला सुद्धा हा जर माणूस आज गमावू शकलो तर एक दिवस तुमचा सुद्धा नंबर आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी परत विनंती करतो, रामभाऊ ठाकरे यांना व आमच्या सर्व शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करा, एवढीच नम्र विनंती करतो. आणि विकासाच्या बाबतीत तर मी आहे, काळजी करू नका. नाव नंतर सांगू. परत एकदा
धनुष्यबाण या निशाणीवर पुलिसात ठसा मारून येणाऱ्या 2 तारखेला बटन दाबून विजय करा हीच अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.